हॅलो गाईज, नमस्कार. तुमचं माझ्या चॅनलचं नाव आहे फॅमिली फन. सो आपण निघालेलो आहोत पिकनिकला. 3 दिवस सुट्टी आहे. सो आपण पिकनिक प्लॅन केलेला आहे. खूप मेहनतीने पिकनिक प्लॅन झालेली आहे. कशी झाली, काय झाली ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर 2 गाड्या केलेल्या आहेत आपण. पूर्ण आमची जाधव फॅमिली निघाली आहे. कुठे जाणार आहे हे सरप्राईज आहे. ते तुम्हाला उद्या सकाळी समजेलच की आपण कुठे जाणार आहे आणि काय एक्सप्लोर करणार आहे. ठीक आहे. आता आपल्यासोबत कोण कोण आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवते. चला. हे आहे माझे मिस्टर उमेश जाधव. ही आहे माझी बाकीची फॅमिली. ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई ज्योती जाधव. हे त्यांची 2 मुलं कार्तिकी. हा माझ्या नंदेचा मुलगा अर्णव. हा माझा मुलगा अनुज. हा आहे माझा पुतण्या कार्तिक आणि ब्लॉगर आहे आमचा अभंग जाधव. हा आहे छोटा डॉन अबीर. मैं हूँ छोटा डॉन अबीर। मैं हूँ छोटा डॉन और मेरा पता है किती। हा आहे माझा दीर गणेश जाधव आणि आमची होणारी जाऊबाई रोहिणी जाधव. हा माझा अजून एक दीर हँडसम बॉय मनोज जाधव. यांचे आगमन झालेले आहे. आणि ह्या माझ्या 2 नंदा अक्काबाई, एक छोटी एक मोठी, मनाली जाधव तृप्ती जाधव. सो फायनली आता मी निघालेला आहे रात्रीचा 1 आणि आता आम्ही पिकनिकला सुरुवात करू. आता आमची ट्रेकिंग चालू झालेली आहे. अर्धी माणसं पुढे गेलीत आणि आम्ही आता मागणं चालतोय. चालत आहोत ना. हां, चालत आहोत. एकदम शुद्ध मराठीवाली मोठी. मला ही आकाबाई माझी अशी. मी माझ्या म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा रायगड बघायला येते. तर मला खूप आनंद होतो. मला खूप आनंद होते. आता आपण रायगड चढायला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करण्याआधी आपण इथं महाराजांच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन वंदन करून रायगड चालू करायला आपण गड चढायला सुरुवात करूया. चला, फायनली आपला गड चढायला सुरुवात झालेली आहे. आणि चला आता बघू आपल्याला पुढे कसं काय गडाचं दर्शन होतंय ते दाखवून तोपर्यंत. हा बघा व्ह्यूज किती भारी दिसतोय सकाळ सकाळचा. सकाळ एकदम मस्त. आता वाजलेत किती? 6:30 वाजलेत. प्रत्येकाने एकदा तरी रायगडला येऊन हे दर्शन घ्यावे, स्वर्ग दृश्य पाहावे. आम्ही आमच्या मुलांना घेऊन आपल्या पहिल्यांदा रायगड दाखवायला आणि महाराजांचं दर्शन घ्यायला घेऊन आलोय. खाण्याची वस्तू घेता येईल. व्ह्यूज बघितलात का तुम्ही? व्ह्यूज किती भारी दिसत आहे. हा बाहेरचा तो पाहतो तिकडे टकमक टोक आहे. ह्या टकमक टोकावरून महाराजांच्या काळात गद्दारांना शिक्षा दिली जात असे. काही चुकीची वर्तणूक केली असेल तर सरळ त्यांचा कडेलोट ह्या टकमक टोकावरून केला जात असे. मस्तपैकी बनवलाय. जुन्या काळाचं दगडी बांधकाम. हे बघा किती वर्षापूर्वी, 350 वर्षापूर्वीचं. काय नाही, 350 वर्षापूर्वीचं दगडी बांधकाम बघा. किती मजबूत आणि किती रेखीव बांधकाम आहे. आत्ताच्या इंजिनियर लोकांनी लाजवेल असं महाराजांच्या काळातलं मजबूत दगडी बांधकाम. हा सकाळचा व्ह्यूज बघा रायगडावरनं. माकड, आपले माकड मराठी भाषेत माकड. पण आमच्या वहिनींचे रिश्तेदार आहेत ते. म्हणजे पार्टीवाडीवरचे. पुढे माझ्याकडे घे, मी सांगतो. पार्टीवाडीवरचे. हा त्यांचा गणेश दाजीबा. वा बस असं बोल काहीतरी. हा गणेश दाजीबा रुपावहिनींचा चांगला. हे मी देते, तू उडी मारू नको. ए ओढू नको तू बघ. भूक लागली. तू दे. व्हिडिओ घे. त्याला खाऊ दे हातात लाव. अरे कुछ नहीं करता है. नको बाबू. चलो लिया ना. कुछ नहीं. नाही टाकत. कागद बॅगेत टाकतो. हिला खाया द्या बिस्किट. माकडेला नको देऊ.
अरे ये देखो कितना रुपा वहिनी का. सांग सांग बोल बोल. ये देखो. अरे हा आमचा आहे हा गणेश दादा आहे आमच्या रुपा वहिनीचा दाजीबा छोटा लाडका. मस्त वेगळं बघ. आणि इथंच कुठेतरी माझी नणंद पण असेल. ती बघा आली छोटी उड्या मारत. नाही 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 ही मी एवढी ही छोटी माझी मनाली नणंद. आई म्हणाली ही ना मनाली नणंद. हलू हलू जरा आरामात खा. आणि ही रुपावणी पाठीकडे चालली. ही बघा बाहेर ही बघा. आणि तिचा छोटासा मुलगा अबीर आमचा. हे तू तू छोटासा हा बघ हा छोटासा अबीर. आता कडे होता ना आमचा. फायनली आम्ही गडाच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहोत. आणि बघा सॅटर्डे संडे असल्यामुळे केवढी मागं रश दिसते. बरेच पब्लिक आज रायगड फिरायला आलेली आहे. 3 दिवस सुट्टी असल्यामुळे. हो चला आपण आता जाऊया वरती. पब्लिक दाखव. कुठले दादा होते ते कुठले दादा या हे बघा आमची पप्पी आत्या. मारू दे असं कुठे तुझी. आबिरने बघितलं नसा पुढे का मागे आबिर घाबरला तो. चाललंय सांग. महाराज के प्रदर्शन करने. महाराज के पास दर्शन करणे. हो मराठीत बोलायचं. मावळा आहेस ना महाराजांचा. मावळा आहेस ना. आता घे बाय तू हवी. नाही 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 तू हा त्याला चढवतोय जरा. हा हे बघा आजच्या काळातली 2026 मधली हिरकणी गडाला चालली हिरकणी. ते बाळ तरी लहान होता ते नको नको. प्रवेश द्वाराजवळ आलेलो आहोत. पुढं काय बोलू मला सुचत नाही. हे पाय दाखव. हा त्या काळाचा दरवाजा बघा. किती वजन आणि किती मजबूत दरवाजा आहे. हे जुनं बांधकाम दाखव. हे बघा 350 वर्षापूर्वीचं बांधकाम. महाराजांच्या काळातलं बांधकाम. काय बांधलं असेल का वहिनी. काय कलाकार असतील. शेवटची पायरी चढलेलो आहोत आणि आता आपण पूर्ण गड एक्सप्लोर करणार आहोत. टकमक टोक महाराजांचं सिंहासन. हा व्ह्यूज बघा गडावरून. हा व्ह्यूज किती छान दिसत आहे. सुंदर असा. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि हा व्ह्यूज बघा किती सुंदर आहे. आता पण जाणार आहोत त्या दिशेला टकमक टोकाकडे. आज बघा गडावरती छत्रपती शंभूराज महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होत आहे. मावळे लोक त्यांची पालखी घेऊन गडावर जात आहेत. खूप नशिबान आहे आम्ही आजच्या दिवशी इथे आलो. आम्हाला राज्याभिषेक सोहळा शंभू महाराजांचा बघायला भेटला. हे बघा संपूर्ण सोहळा बघा तुम्ही. अंगावर काटा आणणारा दृश्य आहे. तुम्हाला इथून पूर्ण व्ह्यू नीट दिसू शकतो. ढोलपथक. डोळ्यांना अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा जो आपल्याला खुद्द गडावर येऊन बघायला भेटलेला आहे. तर प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी रायगडाचं दर्शन घ्यावं. महाराजांचं जसं मुस्लिम लोकांमध्ये हजला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचं सार्थक होत नाही, तसं प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी जिवंतपणी असताना हा स्वर्ग बघावा. रायगडला जरूर भेट द्यावी. जिवंतपणी पाहिलेला स्वर्ग अक्षरशः.
आणि आम्ही आज नेमकं शंभू महाराजांच्या राज्याभिषेकच्या सोहळ्याच्या दिवशी ते आलो, काहीही मनात नसताना, काहीही कल्पना नसताना. तर खरंच खूप मन भरून आणि खूप आनंद झाल्यासारखं वाटतंय. आता काय अरे टॉर्चला बांधकाम टॉर्च लावायला द्या. अरे बाबा त्याची टॉर्च बघ केवढीशी चला पकडा अभिरला. हे बघ त्यांची गुप्त दरवाजा आणि ते त्यांचे इथं म्हणजे पुढचं कसं प्लॅनिंग वगैरे काय करायचं ते असतं इथे प्लॅनिंग व्हायची. मुझे कुछ तो करना पड़ेगा. चला हे आहे धान्याचं गोदाम, जिथे धान्य वगैरे कुटायचे. महाराजांचं स्वयंपाकघर, त्या काळात त्यांना आंघोळीसाठी वगैरे स्नानगृह ते इथं होतं. हे आहे त्यांचं काय म्हणतात त्याला, वाईना, जिथे आपण धान्य वगैरे कुटतो ते वाईन. पुढे बघा, इथल्या पूर्ण दगडात आणि पूर्ण एका वास्तूमध्ये महाराजांनी त्यांचं सांडलेलं रक्त, त्यांनी स्वराज्यासाठी केलेलं बलिदान, ते या मातीत रायगडाच्या आणि ह्या प्रत्येक दगडात आहे. तसंच मावळ्यांची त्यांच्याप्रती असलेली निष्ठा ही आपल्या इथं दिसून येते की कसे मावळे होते त्या काळचे, एवढे शूर मावळे जे रोज एवढा गड चढून घोड दौड करून रोज गडावर होते. आणि आत्ता आपल्याला 10 पायऱ्या चढली की लागतो. अशा त्या मावळ्यांना सलाम. हे आहे महाराजांचं नाणीगृह. इथं ते स्नानासाठी येत असत. आता वाजलेले आहे 6:30. आपण रायगडावरनं रिटर्न आलो दुपारी 4 वाजता. पण मोबाईलची बॅटरी डाऊन होती आणि सगळ्या माणसांची पण बॅटरी डाऊन होती, त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही. जर तुम्हाला माझा हा फर्स्ट व्लॉगिंग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.